सोबत असतील आता माझे माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ जू नांदुरके मिस्टर समीर ठाकरे. खुश खबर मित्रांनो सर्वांसाठी, ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहत होतो की ALPL ही स्पर्धा कधी होणार आणि त्याची डेट आमच्यापर्यंत आलेली आहे. पूर्ण असोसिएशनचे जे संघ आहेत त्यांना सर्वांना एकत्रित करणारी स्पर्धा, अर्थात आमने लोणार प्रीमियर लीग 2025. आणि ही स्पर्धा मित्रांनो डे नाईटच्या स्वरूपात तुमच्या सोबतीला येणार आहे. अर्थात 5 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी या स्पर्धेचा कालावधी असेल. थँक्यू. धन्यवाद. आणि पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न, झेलची संधी देखील होती पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकडे, परंतु यावेळेला आपण पाहतोय कॅच ड्रॉप आणि एक धाव बॅटर जोगेंद्रच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाली आहे. जोगेंद्र आणि राहुल ही सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. आणि ALPL आमने लोणार प्रीमियर लीग 2024-2025 अर्थातच पर्व दुसरं सीझन 2 पुन्हा एकदा आता सर्वांच्या भेटीस येणार आहे. डेट आता तुम्हाला सांगितलेले आहेच योगेश यांनी की 5 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधी दरम्यान ती स्पर्धा देवरुंग बापगावच्या क्रीडांगणावरती खेळवण्यात येणार आहे. अक्षय थेटे गोलंदाजी करतोय. हो, यावेळेला लिडिंग एज हवेमध्ये बॉल आहे, फर्स्ट स्लिप मध्ये कॅच पकडलेली आहे. पहिला धक्का लागेल वीरेन स्पोर्ट भावालेला. आणि त्या ALPL स्पर्धेची जे ऑक्शन सेरेमनी आहे ती जानेवारी महिन्यामध्ये, त्याची डेट देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. परंतु सर्व खेळाडूंना विनंती आहे, आमने लोणार परिसरामध्ये क्रिकेट खेळत असणाऱ्यांना की लवकरात लवकर आपण फॉर्म भरून घ्या त्या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी. मागच्या वर्षी वीरेन स्पोर्ट भावालेनं ती स्पर्धा जिंकली, हनुमानजी तरे यांचा संघ. आणि सध्या आपण पाहतोय वीरेन स्पोर्ट भावालेच मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. न्यू बॅटर विनोद मैदानामध्ये नॅट नंबर 3, तिसऱ्या क्रमांकावर 3 षटकांचा सामना. अक्षय थेटेला सफलता मिळाली आहे. अक्रॉस लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न, पॉवर प्ले सुरू आहे, परंतु यावेळेला आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून बघायला मिळाली आहे. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्लो वन हे अस्त्र आहे अक्षयचं. कटर बघायला मिळाला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, एक धाव त्या ठिकाणी जोडली गेली. विनोदच्या समोर लाजवाब गोलंदाजी आपण पाहतोय आणि धावसंख्या धावफलकावरती असेल एका धावेच्या बरोबरीने आपण पाहतोय 2 या आकड्यावरती. मागच्या सामन्यामध्ये फक्त 4 धावा अक्षय थेटेनं खर्च केल्या होत्या. आता पुन्हा एकदा आपण पाहतोय की संघामध्ये काही खेळाडू अनुपस्थित होते पहिल्या सामन्यामध्ये, परंतु आता पूर्ण ताकदीनिशी गावदेवी नांदकर संघ मैदानामध्ये उतरलेला आहे. प्रज्ञेश पाटील पुन्हा एकदा आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम बॅक. धावसंख्या 2 धावा धावफलकावरती आहेत. सरपंच चषक 2024 बालगोपाल सोनाले पाडाची स्पर्धा. अपील फलंदाज बाद, धक्का लागलेला आहे आणि केक वीरेन स्पोर्ट भावालेला. जोगेंद्र बॅक टू डग आउट, बिग विकेट. जोगेंद्र या ठिकाणी बाद होतोय आणि वीरेन स्पोर्ट भावालेला हा दुसरा धक्का इथे लागलेला. न्यू बॅटर मैदानामध्ये नागेश एंटर झालेला. पहिल्या सामन्यामध्ये कमाल केली होती फलंदाजांनी धावांचा पाठलाग करत असताना, परंतु या मॅचमध्ये थोडासा बॅकफुटला. हनुमान चौधरपाडाच्या विरुद्ध जो खेळ फलंदाजांचा राहिला तो खेळ या सामन्यामध्ये आतापर्यंत करता आलेला नाहीये.
राहुल शून्यावर बाद झाला. त्यानंतर आपण पाहतोय विनोद स्ट्रगल करताना दिसतो, बॅटिंग करताना चाचपळतोय आणि जोगेंद्र देखील या ठिकाणी आपण बघितला 1 या धावसंख्येवरती बाद झालेला आहे. अक्षय तेटेचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. राऊंड द विकेट स्वीप करण्याचा प्रयत्न होता. डाऊन द लेग स्टंप, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. मिळेल अतिरिक्त धाव. स्कोर एका धाव्याने पुढे सरकत असताना 3 वर. 3 ऑन द बोर्ड. सेकंड राऊंड मधील पहिला सामना 3-3 षटकांचा सामना आहे. धावांचा वेग वाढवणं गरजेचं असेल. स्विंग अँड मिस, अनदर गुड बॉल. वाईड नंतर पुन्हा पलटवार. षटक या ठिकाणी संपलेल्या पहिलं. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीमची टोटल तुम्ही पाहतात 3 धावा फॉर द लॉस ऑफ 2 इम्पॉर्टंट विकेट. तीन धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता गोलंदाजी करण्यासाठी अक्षय कोळी गोलंदाजी मार्कवर येतोय. मागच्या सामन्यामध्ये अक्षय कोळी नव्हता. मोरेश्वर सुतार देखील आता संघामध्ये पुनरागमन करताना या महत्वाच्या सामन्यामध्ये. परंतु इथे फलंदाजांनी जी कामगिरी करणं पहिल्या षटकामध्ये गरजेची होती ती कामगिरी फलंदाजांना करता आलेली नाहीये. यानंतर जो सामना होणार आहे तो सामना असेल गावदेवी एवईच्या विरोधात ग्रीष्मा 11 आमनेपाडा. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. मेहर 11 बापगाव संघाला बाय मिळाली आहे. पहिला विजय ज्यांनी मिळवला होता. एकूण 10 संघ आज या स्पर्धेमध्ये आपण खेळताना बघितले आणि त्या 10 संघांपैकी 5 संघ तर स्पर्धेतून बाहेर झालेले आहेत. बेटर लक नेक्स्ट टाइम त्यांच्यासाठी नक्की असेल अशीच प्रार्थना आपण करूया. अक्षयचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न होता. विनोदचं स्ट्रगल सातत्याने सुरू आहे. याचं कारण गोलंदाजांनी पहिल्या षटकामध्ये अक्षयने जी सुरुवात दिली आहे तो मोमेंटम मिळालाय गावदेवी नांदकरला आणि दबावामध्ये फलंदाज आहेत. त्या दबावातून बाहेर निघणं थोडंसं कठीण झालेलं आहे. धावसंख्या 3. वेलकम प्रणय ठाकरे ठाकूरपाडा, आपलं देखील सहर्ष स्वागत. नो बॉल पंचांचा. यावेळेला चांगली मुवमेंट होती परंतु ओव्हरस्टेपिंग, जास्त वेगानं चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि ह्या समस्या बऱ्याचदा फास्टर गोलंदाजांच्या बाबतीमध्ये येतात. ज्या वेळेला अधिक वेगानं चेंडू टाकण्याचा किंवा पुढच्या लेंथवर टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज करतो ना त्यावेळेला अशा समस्यांना सामोरे जावं लागत असतं. चार धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फ्री हिटचा बॉल. फ्री माइंडेड फटका पाहायला मिळेल का? हवेत आहे बॉल. एक्झॅक्ट कव्हरला टार्गेट केलं होतं परंतु बॉल डायव्हर्ट झाला. कव्हर्स पॉइंटला बॉल ट्रॅव्हल झाला आणि त्या दरम्यान फलंदाजाकडे वेळ होती सिंगल कंप्लीट करण्याची. नागेशकडे स्ट्राईक एंड. डावकुरे आताचा एक शैलीदार बॅटर आहे परंतु नागेश ते फटकेतून तो साकारणार का ज्यासाठी तो जाणला जातो. येणाऱ्या बॅटर्समध्ये अमोलचं येणं बाकी आहे, मंगलचं देखील येणं बाकी आहे. परंतु यावेळेला मैदानामध्ये जे 2 खेळाडू आहेत त्यांच्याकडे एक क्षमता आहे. मोठ्या फटक्यांसाठी त्यांना ओळखलं जातं परंतु ती मोठे फटकेबाजी आपल्याला सध्या तरी बघायला मिळत नाहीये. धावा स्थिर आहे धावफलकावरती 5. असं वाटते की लो स्कोरिंग हा सामना आपल्याला बघायला मिळेल. मुंबई नाशिक हायवेच्या लगत असणारे हे क्रीडांगण आणि या क्रीडांगणावर अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपण बघत आलेलो आहोत आणि त्यापैकी सरपंच चषक बालगोपाल सोनालीपाडाची स्पर्धा
सलग 3 दिवस आपल्याला या मैदानावर पाहायला मिळेल. राऊंड विकेट स्विंग करण्याचा प्रयत्न होता, यावेळेला खराब क्षेत्ररक्षण मोरेश्वरच्या माध्यमातून आणि बॉल सरसीमा पार, चौकार. तर निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय राऊंड द विकेट न. ओ यावेळेला स्ट्रेट लॉफ्टेड अक्षय थेटे डाऊन दी बॉल, चुकी होणार नाहीये, झेल त्यानं पकडलेली आहे आणि फलंदाज होते बाद. धक्का लागेल वीरेन स्पोर्ट भावालेला. नऊ धावा धावफलकावरती आणि 3 गडी या ठिकाणी आतापर्यंत बाद झालेले आहेत. Nine runs for the loss of 3 wickets after losing a toss. Batting first, Viren Sport भावाले यावेळेला फार स्ट्रगल करत असताना याचं कारण उत्तम दर्जाची गोलंदाजी, कमाल मैदानामध्ये गोलंदाजांनी केलेली आहे, धमाल केलेली आहे. ओव्हर द विकेट अक्षय कोळी, ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल खूप जास्त बाहेर आहे असं अंपायरने सांगितलंय. वाईट चेंडू, मिळेल अतिरिक्त धाव. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती डबल डिजिट मध्ये आता धावा जाऊन पोहोचलेल्या आहेत. 10 बॉल धावामधील पूर्ण झालेत आणि 10 रन्स. चला गावदेवी येवई आणि आमनेपाडा टॉस करण्यासाठी आपण यायचं. दुसऱ्या फेरीतील तो शेवटचा सामना असेल त्या 2 संघांदरम्यान. 3-3 षटकाची मॅच आहे कारण आज वातावरणामध्ये कमालीचा बदल झालेला आहे. बॅटलाइट लवकर येऊ शकते. यावेळेला फ्लिक केलेला आहे इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. पुन्हा अक्षय डाऊन दी बॉल, आणखी एक झेल त्यानं पकडलेला आहे. फलंदाज बाद होतोय अमोल. कॅचिंग लाजवाब आपल्याला बघायला मिळालेली आहे. तुम्ही ज्या वेळेला चांगलं क्षेत्ररक्षण कराल त्यावेळेला गोलंदाज हे अधिक आत्मविश्वासाने गोलंदाजी करतील आणि सध्याच्या घडीला तो आत्मविश्वास गोलंदाजांच्या माध्यमातून बघायला मिळाला. धावा धावफलकावरती 10 असताना चौथा धक्का. न्यू बॅटर यावेळेला पुन्हा एकदा क्रॉस लाईन परंतु समोर खेळलेला. बॉलला कापण्याचा प्रयत्न जरूर केला. स्ट्रेट लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित मिळेल फक्त एकच धाव. 20 मध्ये चांगला खेळतोय बॅटर नेहमीच आपण बघितलेला आहे राहुलला. एकच धाव त्या ठिकाणी जोडली गेली. षटक क्रमांक 2 समाप्त झालेला आहे आणि 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावफलकावरती 11 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा. दयनीय स्थिती आपण नक्की म्हणूया कारण ज्या फलंदाजीसाठी वीरेन स्पोर्ट भावाळेला ओळखलं जातं ती फलंदाजी त्यांना करता आलेली नाहीये. स्थिती नाजूक आहे परंतु क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नसते. ती जिद्द तुमच्यामध्ये असणं, ती चिकाटी, ती हिंमत तुमच्यामध्ये असणं गरजेचे आहे. लास्ट ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी अनिकेत बॉलिंग मार्क वर सज्ज होतोय. सामना करेल बॅटर राहुल. अनिकेतचा पहिला बॉल स्लो वन होता, थोडासा डाऊन होत होता आणि डाऊन द बॉडी करत असताना स्ट्रोक एक्झिक्यूट देखील केला. स्वीपच्या अंदाजानं 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकत असताना 13 टॉप ऑर्डर मध्ये जोगेंद्रकडनं बऱ्याचशा अपेक्षा होत्या परंतु त्याला चांगला खेळ करता आला नाही.
राहुल देखील शून्यावर बाद झाला आणि त्याच्यामुळे आता आपण पाहतो की मिडल ऑर्डरच्या फलंदाजांवर दबाव अधिकच वाढलेला आहे. स्टार्ट चांगली मिळणं गरजेचं आहे. वेळ बिगिनर्स हाफ डन असं म्हटलं जातं. ज्या वेळेला तुम्ही सुरुवात चांगली करता त्यावेळेला तुमचा अर्धा रस्ता पूर्ण झालेला असतो विजयाचा, परंतु इथे सुरुवातच चुकीची राहिली. पुन्हा फंबळ झालेला फिल्डर आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. चौकार षटकार येत नाहीयेत, परंतु आता पळून धावा पूर्ण केल्या जात आहेत. पुन्हा तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. आता थोडंसं लेझीपणा क्षेत्ररक्षणामध्ये बघायला मिळालाय. असं वाटतं की अंडर एस्टिमेट केलेलं आहे, परंतु क्रिकेटमध्ये डोंट अंडर एस्टिमेट असं म्हटलं जातं. 16 धावा या धावफलकावरती आहेत. 16 फॉर द लॉस ऑफ 4. चला, पंच जो काय निर्णय देतील तो मान्य करावा लागेल. सर्व खेळाडू एकत्रित होऊ नका नांदकर. सध्या तुम्ही पाहतायत ऑन स्क्रीन हे जे फ्लेक्स पाहतायत ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला मोलाचं सहाय्य केलेलं आहे. सर्व खेळाडू एकत्रित होऊ नका. मॅच सुरू करायची. तीन धावा ह्या धावफलकावरती ऍड केल्या जातात. धावसंख्या आपण पाहतोय 16 धावा. स्ट्राईक एंडला आता विनोद आहे. विनोद बरेचसे डॉट चेंडू खेळलेला आहे, परंतु तो दबाव आता कमी करायचा असेल, संघाला चांगल्या स्थितीमध्ये आणायचा असेल तर मोठा फटका खेळावा लागेल. परंतु आणखी डॉट. अनिकेत चांगला ऑलराऊंडर म्हणून आता उदयास येत चाललेला आहे. धावा स्थिर आहे धावफलकावरती. शेवटचे 3 बॉल धावामधील शिल्लक. मोठ्या फटक्यांचा शोध भावाले संघाचे फलंदाज करतात. यावेळेला हवेत बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. झेल त्या ठिकाणी पकडली जाणार. फलंदाज बाद होतोय. धक्का लागेल विरेन स्पोर्ट्सला. केलेल्या त्याच पद्धतीने तुम्ही गोलंदाजी करणं गरजेचे असते आणि सध्याच्या घडीला ते सर्व प्लॅनिंग एक्झिक्यूट करत असताना सर्वच्या सर्व गोलंदाज गावदेवी नांदकर संघाचे पाहायला मिळालेत. न्यू बॅटर कैलास स्ट्राईक एंडला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न होता. आणखी एक निर्धाव. धावा स्थिर आहे धावफलकावरती. फक्त 16 धावा. फक्त का म्हणतोय तर बॅटिंग लाईनअप आहे ना ती भरपूर स्ट्रॉंग आहे नांदकर संघामध्ये. त्याच्यामुळे त्यांच्या विरोधात या 16 धावा म्हणजे तेवढ्या मोठ्या नाही आहेत. तसे क्रिकेटमध्ये कुठलीच धावसंख्या मोठी नसते आणि कुठलीच धावसंख्या छोटी नसते. जे पुढ्यात वाढलेलं आहे त्याला सामोरं जाण्याची तुमची तयारी तुम्हाला ठेवावीच लागेल. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न होता. फर्स्ट स्लिपमध्ये बॉलला अडवण्यात आलं. एकच धाव तिथे मिळाली. याचबरोबर 3 षटकांचा खेळ संपन्न. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती. 17-18 धावांचं लक्ष्य इथून पार करावं लागेल सामना जिंकण्यासाठी गावदेवी नांदकरला. वळूया आपण पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी करत आहोत. दोन्ही संघ कर्णधार आपण टॉस करण्यासाठी सज्ज राहायचं आहे. गावदेवी स्पोर्ट एवई आणि त्यांच्या विरोधात ग्रीष्मा 11 आमनेपाडा.
ग्रीष्मा 11 आमदेपाडा संघ कर्णधार आणि एवई संघ कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. साहिल तर यांच्या शुभासे आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेत. टॉस या ठिकाणी आपण पाहतोय ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघानं जिंकलेला आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी स्वीकारलेला आहे. तर वळूया पुन्हा एकदा आपण रन चेस कडे वळणार आहोत. योगेश पाटील पुन्हा तुमच्यासोबत जोडले जातील. त्या ठिकाणी टार्गेट आहे फक्त 18 धावांचं 18 चेंडूंमध्ये. या ऐकूया योगेशजींचा आवाज. खूपच फलंदाजाने पहिल्या इनिंगमध्ये आपण जर पाहिले तर निराजने कामगिरी केली. खास करून विरेज पुढे आपण भावाले संघाचा विचार केला तर कारण जोगेंद्र 3 धावसंख्येवरती बाद झाला. त्यानंतर आपण राहुलला पाहिलं, तो एका धावेचं त्याने योगदान दिलं. त्यानंतर आपण नागेशला पाहिलं, तो सुद्धा आपण जर पाहिलं तर 2 धावेवरती बाद झाला. अमोल शून्यावरती बाद झाला त्या ठिकाणी. आणि कुठेतरी राहुल आणि कैलास यांनी मात्र त्या ठिकाणी स्ट्रगल केला आणि आय थिंक फक्त 17 धावसंख्येपर्यंत विरेन स्पोर्ट भावाले संघ मजल मारू शकला. आणि गोलंदाजी पहा, अक्षय थिटेनं पहिल्या षटक हाताळला, 2 विकेट्स त्याने प्राप्त केला, 3 धावा फक्त त्याने खर्च केला. दुसऱ्या षटकामध्ये अक्षय कोहलीचा सुंदर स्पेल पाहिला, त्याने 4 धावा खर्च करत 2 विकेट्स प्राप्त केले. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर अनिकेतनं तो स्पेल हाताळला, 6 धावा खर्च करत 1 गडी तिथे मात्र बाद केलेला आहे. आणि विजयासाठी 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये फक्त 18 धावा इथे जोडायच्या आहेत गावदेवी नानकर संघाला. सलामी जोडी पाहू शकाल, अंकित दलवी आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल मोरेश्वर सुतार, लेजंड आहेत. अनेक वर्षापासून पाहतोय की नानकर गावाची ती सेवा करतायत क्रिकेटच्या माध्यमातून. आणि बदलापूर या ठिकाणी पाहू शकाल की स्पोर्टच्या माध्यमातून धडे सुद्धा देत आहेत. चांगली व्यक्तिमत्व आहे. परंतु गोलंदाजांमध्ये पाहिलं तर कुठेतरी चांगली कामगिरी करावी लागेल, चांगली सुरुवात तुम्हाला द्यावी लागेल पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये. आणि सुरुवात करतोय विरेन स्पोर्ट भावाले संघासाठी कैलास. संकेत दलवी जो ऑन स्ट्राईक, पहिल्या चेंडू जबरदस्त ड्राईव्ह स्ट्राईक एवरला, परंतु त्या ठिकाणी शत्रशिका आहेत. फटका सुद्धा चांगला दर्जाचा खेळला होता, परंतु शत्र सुद्धा मात्र त्याच लेवलचं पाहिलं आपण. अंकित दलवी आणि मोरेश्वर सुतार हे 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू आला डॉट, बॉल टर्न इक्वेशन आहे, अगदी सहज सोपं रन चेस आहे नानकर संघासाठी. परंतु क्रिकेटचा खेळ हवेत केला आहे, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक सज्ज. पहिला चेंडू सुद्धा मात्र त्याच दिशेने ड्राईव्ह केला होता, परंतु तो चेंडू अगदी ग्राउंडेड झाला होता, परंतु हा फटका हवेत खेळला गेला. आणि त्याच अनुषंगाने झेलबाच्या स्वरूपात पहिल्या विकेटचं पतन होत असताना अंकित दलवी बॅक टू द डगआउट. क्रमांकावरती थिटेनं गोलंदाजीमध्ये भरपूर चांगला परफॉर्मन्स तिथे मात्र दाखवला. परंतु बॅटिंगमध्ये पाहूया की हा सामना किती चेंडूमध्ये संपन्न होईल, की या धावांचं संरक्षण विरेन स्पोर्ट भावाले संघाच्या वतीने आपल्याला पाहायला लागेल का. सुरुवात तर पहिल्या षटकामध्ये चांगल्या पद्धतीने करतोय गोलंदाज कैलास. कैलासच्या खात्यामध्ये 1 विकेट सुद्धा पाहायला आपल्याला. पुन्हा फटका हवेत केलाय, 17 चेंडूखाली जाण्याचा प्रयत्न करतोय आणि काय सुरेख झेल पकडली त्या ठिकाणी. नागेश होते अगदी पाठमोरे जात असताना
वॉटर कॅच ऑफ द डे म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. रिप्लेमध्ये पाहूया, बागफुटला गेले, इनफिल्डला अपडेट करण्याचा प्रयत्न, थोडासा स्लाइस केला आणि स्लाइस करत असताना चेंडू बराच वेळ हवेत राहिला आणि पहा डीप मध्ये जात असताना मात्र झेल त्याने कव्हर केला आणि सुरक्षित हातांची ओंजल मात्र त्या ठिकाणी उघडली. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना झेलबाच्या स्वरूपात नवीन फलंदाज मयूर दलवी आलाय. ओ जबरदस्त चेंडू हाताळली, बेल ग्रिप झाली, चेंडू वेस्टर्नला स्पर्श झाला आणि या ठिकाणी अजून एक विकेट्स आणि या स्पर्धेतील पहिली विकेटचं हॅट्रिक पूर्ण केली. कैलासच्या नावावरती नोंद होत असताना मैदानाच्या आतमध्ये कैलास नावाचा गोलंदाज जरूर आलाय, ज्याने या विकेटचं हॅट्रिक पूर्ण केली. काय सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडू पाहिला तर डॉट आला होता आणि त्यानंतर पुढील 3 चेंडूंवरती 3 विकेटचं पतन झालं आणि त्याचमुळे आता नवीन फलंदाज संकेत दलवी आलाय. मोरेश्वर पाहू शकाल अगदी नॉन स्ट्राईकला आहे आणि तिथून मात्र आपल्या सहकाऱ्यांचा खेळ पाहतोय की एक्झॅक्टली कशा रीतीने मात्र आपले साथीदार खेळतायत, परंतु प्रत्येकजण त्यांची साथ सोडून आता मात्र माघारी परत आहेत आणि आता मात्र आपल्या संघाला संकेत दलवी इथे मात्र या ठिकाणी सावरेल का, की जबाबदारी ते मात्र स्वीकारेल का, की या ठिकाणी कुठेतरी मोरेश्वर सुतारला मात्र त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला तो घेऊन येईल का. लक्ष पाहिलं तर छोटंसं आहे, परंतु मित्रांनो पहा, समुद्र किती मोठा असू द्या तरी सुद्धा तो एक तेलाचा थेंब सुद्धा बुडू शकत नाहीये आणि या ठिकाणी 18 धावांचं तुम्हाला संरक्षण करायचं आहे आणि आतापर्यंत एकही धाव प्रतिस्पर्धी संघाने जोडली नाहीये. प्रेशर फलंदाजावर सुद्धा असू शकेल, ज्या अनुषंगाने 3 विकेट त्यांची मात्र गारज झाली आहे. पुन्हा जोरदार अपील, परंतु पंचांनी तिथे एक्झॅक्टली सांगितले की गोलंदाज चेंडू डिलिव्हर करत असताना अगदी आमच्या डोळ्यासमोर आले आणि त्याच वेळेस डाऊट ऑफ फुट पाहिला तर कुठेतरी हा निर्णय बॅट्समनच्या बाजूने जात असताना काय लेंथ होती. लाऊड अपील आणि ही अपील मात्र पंचांनी फेटाळली. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती लेंथ आणि पूर्णपणे फलंदाजाची बॉडी लँग्वेज, फलंदाजाची हावभाव पाहिल्यानंतर मात्र त्या ठिकाणी कैलास मारा करतोय आणि ज्याप्रमाणे सुरुवात झालेली आहे आता मात्र पाहू शकाल की वीरेंद्र भावाले संघाच्या खेळाडूंमध्ये सुद्धा मात्र आपल्याला एक वेगळीच ऊर्जा पाहायला मिळाली. फिल्डिंगमध्ये डिप्रेशन बद्दल पाहिलं तर अगदी लॉंग लेगकडे फिल्डर एक त्याच्यात आहे आणि अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर आहे, कारण त्यांना सुद्धा मात्र मोरेश्वरचं अगदी स्ट्रॉंग झोन काय आहे ते मात्र परफेक्टली माहिती आहे की या क्षेत्रामध्ये मोरेश्वर सातत्याने फटके केले होते असो, परंतु त्याचा हा सिग्नेचर स्ट्रोक रिबसचा फटका आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. तर मात्र त्या मैदानावरती या सातत्याने असे फटके तो खेळत असतो आणि त्याचा तो मात्र नॅचरल स्विंग स्ट्रोक आपण इथे पाहिला आणि पाहू शकाल चांगला षटक आतापर्यंत कैलासने मात्र हाताला होता, परंतु शेवटच्या चेंडूमध्ये चौकार आल्यानंतर धावसंख्येमध्ये थोडंसं आपल्याला परिवर्तन पाहायला आपल्याला 3 गड्याच्या मोबदल्यात 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि आता मात्र समीकरण 12 चेंडू आणि विजयासाठी
13 धावांची आवश्यकता. समीकरण छोटा आहे परंतु आतापर्यंत 3 विकेट्स इथे मात्र गमावले नानकर संघाने. हा एक कुठे मात्र बेनिफिट आहे की जर इथे अजून एखादी विकेट जर प्राप्त केली तर मात्र येणाऱ्या फलंदाजावरती कदाचित दडपण येऊ शकतोय. परंतु बॅटिंग जर आपण लाईन पाहिली तर अगदी स्ट्रॉंग आहे. 7 ते 8 क्रमांकापर्यंत बॅटर उपलब्ध आहेत नानकर संघाकडे. परंतु क्रिकेटचा केला आहे कारण ज्यावेळी आपण मैदानाच्या आतमध्ये उतरवतो त्यावेळी मात्र एक वेगळा प्रेशर असतो. इथे मात्र शॉट बनवला त्या ठिकाणी हुक केला आणि पाठवला चेंडूला अगदी लॉंग लेगच्या दिशेनं. पंचाचा श्रेय येतो आमच्याकडे षटकार. कॉन्फिडन्स वाढू शकतोय परंतु क्रिकेटचा केला आहे कारण छोट्या छोट्या चुका सुद्धा मात्र तुम्हाला कधी कधी महागात पडू शकतात. आणि ती चूक संकेत दलवीकडून पाहायला मिळाली. धावसंख्या स्थिर 3 गडी बाद 11. राहुल पुन्हा एकदा मार्कस होतोय. ओह डिफेन्सिव्ह स्टॉक अगदी बचावतो फटक्या पुढे जाऊन खेळला गेला अगदी सॉफ्टना. एक धाव कंप्लीट डीप वरून जोपर्यंत शतरक्षक नागेश चिरला उचलून फेक करतायत. स्वतः स्लिप झाले परंतु 2 धावा मात्र ते वाचवू शकले नाहीयेत. ज्यावेळी एखादा फलंदाज अगदी मोठ्या फटक्यांसाठी माहेर असतो त्या फलंदाजाला सिंगल डबल धावा घेणं मात्र भरपूर कठीण होत असतात. आपण नक्कीच उदाहरण दिलं तर माहिती महेंद्र मागेचं कारण तो सुरुवातीला आपण जर पाहिलं तर महेंद्र मागेला सिंगल डबल धाव कशी खेळायची हे त्याला मात्र माहितीच नव्हतं कारण तो प्रत्येक चेंडूवरती मोठे फटकेच खेळायचा. परंतु त्याने सुद्धा मात्र आपल्या खेळामध्ये बदल केला आणि बदल केल्यानंतर आता मात्र एक चांगला फिनिशर म्हणून त्याची ओळख त्यांनी स्वतःची निवड पूर्ण टेनिस क्रिकेटमध्ये उपलब्ध प्राप्त केली. परंतु हा चेंडू पहा उजव्या स्टिकच्या भरपूर बाहेरून गेला आणि त्याचमुळे पंचाने मात्र त्या ठिकाणी दंडित केलं वाईटच्या स्वरूपात. एक्स्ट्रा धाव स्कोअर कार्डमध्ये आपण ॲड करतोय आणि धावसंख्या आपण पाहिली तर 14 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. फक्त 4 धावांची आवश्यकता. पुन्हा पहा लिडिंग आहे चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल पकडला. आय थिंक हातातून धरून निसटला होता परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र तो चेंडू त्याने कॅरी केला आणि नानकर संघाला इथे अजून एक धक्का लागत असताना संकेत दलवीच्या रूपानं. टिकण्यासाठी मनीष तिडे आहेत. हो जबरदस्त चेंडूची हाताळणी कुठल्याही प्रमाणे मात्र त्या ठिकाणी पायांची हालचाल झाली नाहीये. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आणि त्याचमुळे मात्र मोरेश्वर सुद्धा मात्र त्या ठिकाणी थोडीशी निराश आपल्याला पाहायला मिळाले कारण चेंडूच्या मिरिटवरती हा फटका त्याने सजवलाच नव्हता. बागफुटला गेले होते. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी डॉट चेंडूची मात्र या ठिकाणी हाताळणी पाहायला मिळाली. जर या ठिकाणी धावा जर 25 ते 30 जर धावा जर जोडल्या असत्या तर मात्र आय थिंक नानकर संघ जरूर संकटामध्ये येऊ शकला असता. परंतु फटका हवेत केलाय. मिडऑफला कुणा क्षेत्ररक्षक नाहीये. जोपर्यंत लॉंग ऑफकडे चेंडू ट्रॅव्हल होईल खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये होताना पाहिलं आपण आणि अगदी आता विजयाकडे वाटचाल करतो या टीम
नानकर संघ 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 16 धावा धावफलकावरती लागले गेल्या. 4 गडी आतापर्यंत गमावले आणि समीकरण 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 3 धाबांची आवश्यकता. यानंतर पुढील जो सामना तुम्ही पाहणार आहात गावदेवी स्पोर्ट यवई विपक्ष ग्रीष्मा 11 आमने पाडा. 2 धाबांची आवश्यकता. येस ओके. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. ऑन स्क्रीनवरती 16 धावा आपण करूया. ऑन करेक्शन आहे. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून सुंदर टेलिकास्ट. प्रथमेश पाटील आमच्या समेत आहेत कंट्रोल रूम मध्ये आणि ते सुद्धा दिवस रात्र मेहनत करतायत. याचं कारण मित्रांनो यावर्षी कर्तव्य आहे, त्या अनुषंगाने मात्र मेहनत करावी लागेल. आणि या समीर ठाकरे सुद्धा मात्र दिवस रात्र मेहनत करतायत. कालाची गरज आहे. बँक बॅलन्स असणं फार गरजेचं आहे. ज्यावेळी आपण नवीन आयुष्यामध्ये ज्यावेळी दुसरा पाऊल टाकतो त्यावेळी जबाबदाऱ्या वाढल्या जातात. आणि आता मात्र जबाबदारी ती गोलंदाजाची वाढलेली आहे, कारण 6 चेंडूमध्ये त्याला 2 धाबा तिथे डिफेंड करायचे आहेत आणि त्या 2 धावाचं संरक्षण इथे मात्र या ठिकाणी गोलंदाज करेल का. अमोलच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. अमोल इथे मात्र हा कारनामा करेल का. 2 धावांचा संरक्षण इथे करेल का की आपल्या संघाला विजयाची दिशेने तो घेऊन जाईल का. वेळ थोडासा कमी खर्च करा. आज वातावरणामध्ये सुद्धा मात्र भरपूर बदल पाहायला मिळाला आणि बदल या शब्दाचा अर्थ सुद्धा आज मला कळाला, स्पेशली समीर ठाकरे यांच्या माध्यमातून. त्याचा फुल फॉर्म सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं की एक्झॅक्टली बदल या शब्दाचा अर्थ काय असतो. अमोल राईट ओर द विकेट नेतोय. हलक्या तर चेंडू मात्र त्या फक्त ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये कुठला फिल्डर नाहीये. एक डाव कंप्लीट आणि या चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या स्पर्धेच्या बाहेर जात असताना वीरेन स्पोर्ट भावाले. सो हार्ड लक हनुमानजी तरे, हार्ड लक वीरेन स्पोर्ट भावाले आणि कॉंग्रॅच्युलेशन आई गावदेवी स्पोर्ट नानकर. मॅन ऑफ द मॅच ज्याने पायाभरणी चांगली मजबूत केली. पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 3 धाबा खर्च केला, गडी बाद केले 2 आणि तो आहे नानकर संघाची भिंत म्हणून नेहमीच उभा राहत असतो मिस्टर अक्षय थेटे. सामनावरील पुरस्कार आपण पाहुण्याच्या शुभ हस्ते देणार आहोत. नेहमीच काल थोडीशी निराशा त्यांची हाती लागली, कारण त्यांची एंट्री थोडीशी लेट झाली आणि सेमीफायनलच्या सामन्यामध्ये ते पोहोचू शकले नाहीये आणि त्याचमुळे मात्र त्यांचा संघ त्या स्पर्धेमध्ये पराभूत झाला. परंतु ही स्पर्धा आता मात्र त्यांच्यासाठी खास आहे आणि खास परफॉर्मन्स आज आपल्याला गावदेवी स्पोर्ट नानकर संघाच्या वतीने पाहायला मिळत आहे. आणि या नुकत्याच सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार आपण देत आहोत अक्षय थेटेला. सन्माननीय श्रीरामजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण कोल्ड्रिंक्स देत आहोत. येस, जे पेशाने पोलीस पाटील आहेत आणि या शत्रुघ्न पाटील हे सुद्धा सोनालीचे विद्यमान पोलीस पाटील आहेत. त्याच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी देत आहोत. आणि जाऊया आपण चला आपण लगेच दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याला सुरुवात करीत आहोत. ग्रीष्मा 11 आमनेपाडा विपक्ष गावदेवी स्पोर्ट यवई. नाणेफेकी ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाने जिंकलेली आहे आणि प्रथम छत्रशी स्वीकारायला विनंती करतो की आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या आणि आपण जाऊया सन्मानाकडे. विद्यमान पोलीस पाटील सोनालीचे सन्मानित शत्रुघ्न पाटील आपल्यामध्ये आज विलेत काढून आलेले आहेत. त्यांचा आपण शुभ सन्मान इथे संपन्न करतोय आणि सन्मान करण्याची विनंती दिनेशजी तरे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान संपन्न करूया. उपदार माची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण इथे सन्मानित करीत आहोत. साहेब आपण इथे आलात, या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेचा आनंद तुम्ही द्विगुणित केला, धन्यवाद. त्यानंतर सन्माननीय श्रीरामजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी पुन्हा एकदा दिनेशजी तरे आपल्याला विनंती करतोय की आपला शुभ हस्ते श्रीरामजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करा.
आपण सन्मानित करीत आहोत. धन्यवाद. आलेल्या सर्व पाहुण्यांचा आम्ही पुन्हा एकदा सरपंच चषक 2024 मध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आणि जाऊया आपण आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याकडे. पहिल्या सामन्यामध्ये रामकृष्ण काकडे यांची अनुपस्थिती होती, परंतु दुसऱ्या सामन्यासाठी ते मात्र उपस्थित झालेले आहेत. वेलकम मोरेश्वर सुतार, आपला सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पूर्णपणे अनफिट आहेत तरी सुद्धा मात्र आपल्या गावाचा स्वाभिमान राखण्यासाठी मैदानामध्ये आज उतरले आणि आधारस्तंभ म्हणून खेळपट्टीवरती शेवटच्या क्षणापर्यंत ते उभे राहिले. तर हा सामना सुद्धा प्रत्येकी 3 षटकांचा असेल, कारण आम्ही अगोदर अनाऊन्स केलं होतं की दुसऱ्या फेरीतील दोन्ही सामने जे आहेत हे 3 षटकांचे असतील आणि प्री क्वार्टर आणि क्वार्टरचे जे 2 सामने राहणार आहेत ते मात्र आपण 4-4 षटकांचे खेळवणार आहोत. तर लगेच छत्रशी लाभा गिरीश पालवण आमनेपाडा संघ आणि यवई संघ लगेच तुम्हाला विनंती असेल की सलामीची जोडी तुम्ही लगेचच पाठवायची आहे. आणि या सामन्यामध्ये पाहूया कोणता खेळाडू बदल करेल हे ऐकण्यासाठी आता पुन्हा तुमच्या सोबतीला जॉईन होतील वॉइस ऑफ जून नांदुर्की. आणि जसे जून नांदुर्कीचा आपण विचार केला तर त्या गावामधून आपण जर पाहिलं तर सोनाली भोईर यांनी सुद्धा मात्र खूपच नाव लौकिक केलं, नाव कमवलं आणि त्याच गावाला बिलॉंग करणारे आमचे समीर ठाकरे आहेत. या वेलकम. चला सलामीची मैदानामध्ये एंटर झालेली आहे. मॅचला आपण सुरुवात करतोय. टू ओपनर्स मनोज घाटल आणि त्याच्या सोबतीला बॅटर राहुल न्यू बॅटर आपण पाहतोय. राहुलचं आता संघामध्ये आगमन झालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण रामकृष्ण काकडेचं देखील संघामध्ये आगमन झालेलं आहे. पॉवर प्ले स्पेशलिस्ट तो बॉलर आहे ओव्हर द विकेट ना. पहिलाच बॉल, व्हाट अ शॉट, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कट, बॉल सीमा पार, वीरेंद्र सेहवागच्या स्टाईलनं चौकार. मनोज घाटालच्या बॅटमधून चौकार आला. व्हाट अ स्टार्ट, जबरदस्त सुरुवात.